शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालंय। नाईक यांच्यावर हैदराबाद इथं उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय आणि यातच त्यांचं निधन झालेलं आहे। पहाटे 5 वाजता नाईक यांचं निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे। नांदेड किनवट माहूर विधानसभेचे ते सलग 3 वेळा आमदार राहिले होते। यावेळेस देखील प्रदीप नाईक यांनी निवडणूक लढवली होती, पण या विधानसभा निवडणुकीत नाईक यांचा पराभव झाला। माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालेलं आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार राहिलेले आहेत। 3 टर्म ते आमदार होते। याही वेळी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रदीप नाईक हे रिंगणात उतरलेले होते, पण त्यांचा पराभव झाला। हैदराबादमध्ये उपचारादरम्यान प्रदीप नाईक यांची प्राणज्योत मालवलेली आहे। प्रदीप नाईक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार, माजी आमदार, किनवट माहूर विधानसभेचं सलग 3 वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं। उपचारादरम्यान हैदराबाद या ठिकाणी प्रदीप नाईक यांची प्राणज्योत मालवली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।